सध्याचा हॉर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील तणाव हा जागतिक अर्थचक्रावर जबरदस्त परिणाम करणारा ठरतोय. जगासाठी आणि विशेषतः भारतासाठी ही समस्या म्हणजे केवळ काही दिवसांचा प्रश्न नाहीये, तर दीर्घकालीन धोका म्हणून समोर आलेली बाब आहे. भारताची परिस्थिती पाहिली तर देश जवळपास 90% कच्चं तेल हे परदेशातून आयात करतो. नैसर्गिक वायूच्या गरजांपैकी निम्म्याहून अधिक गरज आयातीवर अवलंबून आहे. यापैकी सुमारे 40 ते 50% पुरवठा हॉर्मुझ सामुद्रधुनी या अरुंद समुद्री मार्गातून येतो. त्यामुळे या मार्गात थोडासाही अडथळा आला तरी त्याचा थेट परिणाम भारतावर होतो. हे सध्या आपण अनुभवतोय. त्यामुळे ऊर्जा सुरक्षेमध्ये भारताने आत्मनिर्भर असणं ही गरज बनली. भारताच्या ऊर्जा सुरक्षेशी संबंधित अनेक महत्वाकांक्षी योजना गेल्या काही दशकात समोर आल्या. काही प्रकल्प प्रत्यक्षात उतरले तर काही राजकारण, तांत्रिक अडचणी आणि बदलत्या जागतिक परिस्थितीत कुठेतरी रखडले. पण आता जगभरात वाढत चाललेला ऊर्जा संघर्ष, पश्चिम आशियातील अस्थिरता आणि सुरक्षित इंधन पुरवठ्याची वाढती चिंता यामुळे भारताने पुन्हा एकदा जुन्या पण अत्यंत महत्वाच्या प्रकल्पांकडे लक्ष केंद्रित करण्याला सुरुवात केली. त्यापैकीच एक म्हणजे भारत ओमान खोल समुद्री गॅस पाईपलाईन प्रकल्प, ज्याला ओमान गुजरात गॅस पाईपलाईन म्हणूनही ओळखलं जातं. जवळपास 2 दशकांपूर्वी मांडण्यात आलेली ही कल्पना त्या काळात खूपच महत्वाकांक्षी मानली जात होती. अरबी समुद्राच्या खोल भागातून हजारो किलोमीटर लांब पाईपलाईन टाकून थेट भारतात नैसर्गिक वायू आणण्याची ही योजना. भारत सध्या मोठ्या प्रमाणात LNG आयातीवर अवलंबून आहे. जहाजांमधून येणाऱ्या या गॅस पुरवठ्यावर जागतिक संघर्ष, समुद्र मार्गांवरील संकट किंवा दरवाढीचा थेट परिणाम होतोय. त्यामुळे भविष्यात भारताला अधिक स्थिर, सुरक्षित आणि दीर्घकालीन ऊर्जा पुरवठा व्यवस्था उभी करावी लागणार हे स्पष्ट होत आहे. आणि याच ठिकाणी भारत ओमान गॅस पाईपलाईन पुन्हा एकदा चर्चेत येते. हा प्रकल्प फक्त एक पाईपलाईन नाहीये, तर भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेशी, आर्थिक स्थैर्याशी आणि भविष्यातील सामरिक धोरणाशी जोडलेला एक मोठा विषय मानला जातोय. या प्रकल्पामागचा इतिहास काय आहे, तो इतकी वर्ष का रखडला, आता अचानक त्याला गती का मिळते आणि भारतासाठी तो किती महत्वाचा ठरू शकतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधूया. इन्फ्रावर बोलू काही या कार्यक्रमात. नमस्कार, न्यूज डंकामध्ये आपलं स्वागत आहे. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचा परिणाम आता केवळ त्या प्रदेशापुरता मर्यादित राहिलेला नाहीये. त्याचे पडसाद थेट आता जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटताना दिसतात. आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी विस्कळीत होत असताना ऊर्जा क्षेत्र सर्वाधिक दबावाखाली आलंय आणि भारतही त्याला अपवाद नाहीये. कारण भारत अजूनही आपल्या इंधन गरजांपैकी मोठ्या प्रमाणात परदेशांवर अवलंबून आहे. देशाच्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजांपैकी जवळपास 90% तेल आयात केलं जातं आणि त्यातील मोठा हिस्सा हॉर्मुझ सामुद्रधुनी मार्गे भारतात पोहोचतो. हीच ती सामुद्रधुनी जी जगातील ऊर्जा पुरवठ्याची लाईफलाईन मानली जाते. पण गेल्या काही महिन्यात अमेरिका-इराण संघर्ष, आखाती भागातील लष्करी हालचाली आणि वाढता भूराजकीय तणाव यामुळे या मार्गाभोवती सतत अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालंय. परिणामी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्याने चढ उतार होत आहेत. सध्या प्रति बॅरल तेलाचा दर $105 आसपास स्थिरावत असल्याने भारतासारख्या आयात आधारित अर्थव्यवस्थेवर मोठा आर्थिक ताण निर्माण होतोय. याचा थेट परिणाम देशाच्या परकीय चलन साठ्यावर दिसू लागतो. कारण तेल महागलं की भारताला त्यासाठी अधिक डॉलर खर्च करावे लागतात. म्हणजेच पेट्रोल डिझेलचे दर, वाहतूक खर्च, उद्योगांचा उत्पादन खर्च आणि अखेरीस सर्वसामान्यांच्या महागाईपर्यंत त्याचे परिणाम पोहोचतायत. साध्या भाषेत सांगायचं झालं तर पश्चिम आशियातील तणावाचा फटका सामान्य नागरिकांच्या खिशापर्यंत आता पोहोचू लागलाय. आता या चित्रात आणखी एक महत्वाचा पैलू जोडायला हवा आणि तो म्हणजे नैसर्गिक वायूची वाढती गरज. भारत पुढील दशकात गॅस आधारित अर्थव्यवस्था उभी करण्यावर भर देतोय. कोळसा आणि पारंपरिक इंधनांवरील अवलंबित्व कमी करून अधिक स्वच्छ आणि तुलनेने कमी प्रदूषण करणाऱ्या ऊर्जा स्रोतांकडे वळण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे उद्योग, खत निर्मिती, वीज प्रकल्प, CNG नेटवर्क आणि घरगुती वापरासाठी नैसर्गिक वायूची मागणी झपाट्याने वाढते. सध्या भारतात दररोज सुमारे 190 ते 195 दशलक्ष मानक घनमीटर इतका वायू वापरला जात असल्याचा अंदाज आहे. मात्र अर्थव्यवस्थेचा विस्तार, शहरीकरणाचा वेग आणि औद्योगिक गरजा लक्षात घेतल्या तर 2030 पर्यंत ही मागणी तब्बल 290 ते 300 दशलक्ष मानक घनमीटर पर्यंत जाऊ शकते. म्हणजेच पुढील काही वर्षात भारताला प्रचंड अतिरिक्त वायूची आवश्यकता भासणार आहे. विशेष म्हणजे या वाढत्या गरजेसाठी भारताला मोठ्या प्रमाणात LNG आयातीवर अवलंबून राहावं लागू शकतं. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार या दशकाच्या अखेरीस LNG आयात जवळपास 180 ते 200 दशलक्ष मानक घनमीटर पर्यंत पोहोचू शकते. म्हणजेच जहाजांद्वारे येणाऱ्या गॅसवर भारताचे अवलंबित्व आणखी वाढण्याची शक्यता आहे.
आणि जर अशा वेळी समुद्री मार्गांवर तणाव निर्माण झाला तर ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो. याच कारणामुळे आता भारत पर्यायी आणि अधिक सुरक्षित पुरवठा व्यवस्थांचा गंभीरपणे विचार करताना दिसतोय. दीर्घकालीन, स्थिर आणि कमी जोखमीचा ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पाईपलाईन प्रकल्पांना पुन्हा महत्त्व प्राप्त होत आहे. आणि म्हणूनच भारत ओमान गॅस पाईपलाईन सारख्या जुन्या पण धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या योजनांकडे पुन्हा नव्याने पाहिलं जात आहे. तर सगळ्यात आधी समजून घेऊया की भारत ओमान समुद्राखालील गॅस पाईपलाईन नेमकी काय आहे आणि तिला इतकं महत्त्व का दिलं जात आहे. तर प्रस्तावित मिडल ईस्ट इंडिया डीप वॉटर पाईपलाईन अर्थात MEIDP हा एक अत्यंत महत्वाकांक्षी ऊर्जा प्रकल्प मानला जातो. या योजनेअंतर्गत अरबी समुद्राच्या तळातून तब्बल 2000 किलोमीटरहून अधिक लांबीची पाईपलाईन टाकून ओमानमधील नैसर्गिक वायू थेट भारताच्या गुजरात किनारपट्टीपर्यंत आणण्याची योजना आहे. या माध्यमातून दररोज जवळपास 31 दशलक्ष घनमीटर नैसर्गिक वायू भारतात आणण्याची क्षमता प्रस्तावित करण्यात आली. हा आकडा नेमका किती मोठा आहे हे समजून घ्यायचं झालं तर एवढा गॅस हजारो उद्योग, वीज प्रकल्प, CNG नेटवर्क आणि लाखो घरांच्या ऊर्जेच्या गरजा भागवण्यासाठी उपयोगी पडू शकतो. भारतात वाढत चाललेला औद्योगिक वापर आणि शहरांमध्ये झपाट्याने वाढणारी गॅसची मागणी पाहता हा पुरवठा भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे 40,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. म्हणजेच जवळपास 4.7 ते 4.8 अब्ज डॉलरची गुंतवणूक. इतक्या मोठ्या प्रमाणावर समुद्राखाली पायाभूत सुविधा उभारणं हे कोणत्याही देशासाठी मोठं आव्हान असतं. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी साधारण 5 ते 7 वर्षांचा कालावधी लागू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय. या योजनेच्या व्यवहार्यता अभ्यासासाठी गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, इंजिनियर्स इंडिया लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यासारख्या भारतातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची भूमिका महत्वाची असणार आहे. या कंपन्या समुद्र तळाची रचना, तांत्रिक अडचणी, संभाव्य खर्च आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सविस्तर अभ्यास करणार आहेत. या प्रकल्पाचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा मार्ग. प्रस्तावित पाईपलाईन पाकिस्तान सारख्या राजकीय दृष्ट्या संवेदनशील भागांना पूर्णपणे टाळून ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीच्या समुद्री क्षेत्रातून थेट अरबी समुद्र मार्गे भारतात येणार आहे. त्यामुळे भूराजकीय धोके तुलनेने कमी राहतील असा अंदाज आहे. यामुळे भारताला केवळ ओमानमधूनच नाही तर संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, इराण, तुर्कमेनिस्तान आणि कतार यासारख्या देशातील विशाल गॅस साठ्यांपर्यंतही अप्रत्यक्ष प्रवेश मिळू शकतो. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रदेशात जवळपास 2500 ट्रिलियन घनफूट नैसर्गिक वायूचा साठा असल्याचा अंदाज आहे. म्हणजेच भविष्यातील अनेक दशकांसाठी ऊर्जा पुरवठा सुरक्षित ठेवण्याची क्षमता या भागात आहे. पण या प्रकल्पातील सर्वात मोठं आणि थक्क करणारं आव्हान म्हणजे समुद्राची खोली. प्रस्तावित पाईपलाईन सुमारे 3450 मीटर खोलीवरून जाणार असल्याचं सांगितलं जातं. ही खोली किती प्रचंड आहे हे समजून घ्यायचं झालं तर जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा जवळपास 4 वेळा एकावर एक ठेवावी लागेल. इतक्या खोल समुद्रात पाईपलाईन टाकणं म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रातील अत्यंत कठीण आणि धाडसी काम मानलं जात आहे. असं असलं तरी गेल्या काही वर्षात खोल समुद्रातील पाईपलाईन तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली. अत्याधुनिक रोबोटिक्स, समुद्रतळ स्कॅनिंग आणि उच्च दाब सहन करणाऱ्या पाईप प्रणालीमुळे अशा प्रकल्पांची शक्यता आता अधिक वास्तववादी ठरली. या प्रकल्पामागे काम करणाऱ्या साऊथ एशिया गॅस एंटरप्राइज या कंपनीने तर सरकारसमोर सादर केलेल्या प्रस्तावात असा दावा केलाय की समुद्र तळाच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी प्रस्तावित मार्गावर सुमारे 25 कोटी रुपये खर्च करून जवळपास 3000 मीटर लांबीची चाचणी पाईपलाईन आधीच बसवली. म्हणजेच हा प्रकल्प केवळ कागदावरची कल्पना नसून त्यासाठी प्राथमिक तांत्रिक चाचण्या सुरू झाल्या. ही झाली प्रकल्पाची तांत्रिक माहिती. आता जरा प्रकल्पाच्या इतिहासात डोकावून पाहूयात. तर या प्रकल्पाचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर भारताच्या ऊर्जा परिस्थितीकडे पाहावं लागेल. 1990 नंतर भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढू लागली. उद्योग, शहरं, वाहतूक व्यवस्था आणि वीज निर्मिती यामुळे नैसर्गिक वायूची मागणी झपाट्याने वाढू लागली होती. मात्र भारताकडे स्वतःचे गॅससाठी मर्यादित असल्याने आयातीवर अवलंबित्व वाढत गेलं. सुरुवातीला LNG म्हणजेच द्रवीकृत नैसर्गिक वायू जहाजांद्वारे आयात करण्यावर भर होता. पण जागतिक बाजारातील दरातील चढ उतार, समुद्री मार्गांवरील धोके आणि दीर्घकालीन पुरवठ्याची अनिश्चितता पाहता भारताला स्थिर पर्यायाची गरज जाणवू लागली. याच काळात भारताने पाईपलाईनद्वारे गॅस आणण्याच्या विविध पर्यायांचा विचार सुरू केला. इराण, पाकिस्तान, भारत म्हणजेच IPI पाईपलाईन आणि तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत म्हणजेच TAPI पाईपलाईन हे 2 मोठे प्रकल्प चर्चेत आले.
मात्र पाकिस्तान मार्गे जाणाऱ्या मार्गांमुळे सुरक्षा आणि राजकीय धोके वाढले. दहशतवाद, सीमावाद आणि प्रादेशिक अस्थिरता यामुळे हे प्रकल्प पुढे सरकू शकले नाहीत. यासोबतच ओमान भारत डीप वॉटर पाईपलाईन, भारत श्रीलंका तेल पाईपलाईन आणि तापी गॅस पाईपलाईन यासारख्या अनेक कल्पनांवर 1990च्या दशकात आणि 2000च्या दशकाच्या सुरुवातीला चर्चा झाली होती किंवा त्यांना मान्यताही मिळाली होती. पण भूराजकीय परिस्थिती, प्रचंड खर्च आणि इतर आव्हानांमुळे त्यांनाही विलंब झाला. अशा परिस्थितीत समुद्राखालून थेट गॅस पाईपलाईन टाकण्याची कल्पना पुढे आली. 2000च्या दशकाच्या सुरुवातीला साऊथ एशिया गॅस एंटरप्राइज या कंपनीने ओमानमधून थेट भारताच्या गुजरात किनारपट्टीपर्यंत खोल समुद्री पाईपलाईन उभारण्याचा प्रस्ताव मांडला. त्या काळात ही कल्पना अत्यंत धाडसी आणि महागडी मानली गेली. हा प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रासाठी मोठा आव्हान मानला जात होता. या प्रकल्पाला मिडल ईस्ट इंडिया डीप वॉटर पाईपलाईन अर्थात MEIDP असं नाव देण्यात आलं. या योजनेनुसार ओमानमधील नैसर्गिक वायू थेट गुजरातपर्यंत आणण्याची योजना होती. सुरुवातीच्या काळात या योजनेसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या. सर्वात मोठं आव्हान म्हणजे खर्च. खोल समुद्रात पाईपलाईन टाकण्यासाठी प्रचंड गुंतवणूक आवश्यक होती. त्याचवेळी त्या काळात LNG आयात तुलनेने स्वस्त आणि सोपी वाटत होती. त्यामुळे सरकार आणि ऊर्जा कंपन्यांनी या प्रकल्पाकडे सावध भूमिकेतून पाहिलं. दुसरी अडचण म्हणजे तंत्रज्ञान. त्या काळात इतक्या खोल समुद्रात पाईपलाईन उभारण्याचा अनुभव जगात फार कमी देशांकडे होता. तरीही साऊथ एशिया गॅस एंटरप्राइज कंपनीने या प्रकल्पासाठी प्राथमिक अभ्यास सुरू ठेवला. पुढे 2010 नंतर परिस्थिती आणखी बदलली. पश्चिम आशियातील संघर्ष, तेलाच्या किमतीतील अस्थिरता आणि चीनच्या वाढत्या ऊर्जा रणनीतीमुळे भारताने ऊर्जा सुरक्षेकडे अधिक गंभीरपणे पाहण्यास सुरुवात केली. त्यातच रशिया युक्रेन युद्धानंतर जागतिक गॅस बाजारात मोठी उलथापालथ झाली. युरोपला पर्यायी पुरवठा शोधावा लागला आणि LNGचे दर प्रचंड वाढले. या संकटामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की फक्त जहाजांवर आधारित ऊर्जा पुरवठा दीर्घकालीन दृष्ट्या पुरेसा सुरक्षित नाहीये. याच पार्श्वभूमीवर आणि सध्याच्या पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे ओमान गुजरात गॅस पाईपलाईन प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आलाय. विशेष म्हणजे हा मार्ग पाकिस्तानसारख्या संवेदनशील भूभागांना टाळतो. त्यामुळे भूराजकीय धोका तुलनेने कमी मानला जातो आणि म्हणूनच या योजनेला गती देण्यात येते. आता पाहूया भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी हा प्रकल्प किती महत्त्वाचा मानला जातो आणि त्याचे संभाव्य फायदे काय आहेत. या प्रकल्पाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षितता. सध्या भारताला LNG जहाजांवर अवलंबून राहावं लागतं. मात्र समुद्री मार्गांवर तणाव निर्माण झाला किंवा जागतिक बाजारात दर वाढले तर त्याचा थेट फटका भारताला बसतो. रशिया युक्रेन युद्धाच्या काळात भारताने ही अस्थिरता जवळून अनुभवली. त्यावेळी गॅसच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली होती. अशा परिस्थितीत पाईपलाईनद्वारे थेट पुरवठा सुरू झाला तर तुलनेने स्थिर दरात इंधन उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे आयात खर्च आणि परकीय चलनावरील दबाव काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जातो. कोळशाच्या तुलनेत नैसर्गिक वायू अधिक स्वच्छ इंधन आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण कमी करण्यास मदत होऊ शकते. भारत स्वच्छ ऊर्जेकडे वाटचाल करत असताना अशा प्रकल्पांना अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. म्हणूनच भारत ओमान समुद्राखालील गॅस पाईपलाईन हा केवळ एक ऊर्जा प्रकल्प नाही तर भविष्यातील आर्थिक स्थैर्य, औद्योगिक विकास आणि सामरिक स्वावलंबनाशी जोडलेला दीर्घकालीन धोरणात्मक उपक्रम मानला जातो. योग्य नियोजन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळाल्यास हा प्रकल्प भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी भविष्यात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. एकूणच काय तर 21व्या शतकातील जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्था समजून घ्यायची असेल तर ऊर्जा हा शब्द केंद्रस्थानी ठेवावा लागतोय. आणि जागतिक बाजारातील अस्थिरता पाहिली तर ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न आता प्रत्येक देशासाठी राष्ट्रीय सुरक्षे इतकाच महत्त्वाचा बनलाय. ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने पाहिलं तर अमेरिका जगातील सर्वात मजबूत देशांपैकी एक मानली जाते. गेल्या 2 दशकात अमेरिकेने शेल ऑइल आणि शेल गॅस क्रांती घडवून स्वतःचं चित्र पूर्णपणे बदललंय. एकेकाळी मोठ्या प्रमाणावर तेल आयात करणारा अमेरिका आता जगातील सर्वात मोठ्या तेल आणि गॅस उत्पादक देशांमध्ये गणला जातो. त्याच्याकडे प्रचंड स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्स आहेत. शिवाय उत्तर अमेरिका खंडात पाईपलाईन नेटवर्क इतकं मजबूत आहे की ऊर्जा पुरवठा खंडित होण्याचा धोका तुलनेने कमी राहतो. म्हणजेच अमेरिकेची ऊर्जा सुरक्षा मोठ्या प्रमाणात स्वदेशी उत्पादन आणि भक्कम पायाभूत व्यवस्था यावर आधारित आहे. रशियाची ताकद वेगळी आहे. रशियाकडे जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू साठ्यांपैकी एक आहे. युरोपला दशकानुदशके गॅस पुरवठा करून रशियाने ऊर्जा क्षेत्रात प्रचंड राजकीय प्रभाव निर्माण केलाय. नॉर्थ स्ट्रीम आणि इतर पाईपलाईन प्रकल्प हे फक्त व्यावसायिक प्रकल्प नव्हते, ते भूराजकीय साधनही होती. मात्र रशिया युक्रेन युद्धानंतर युरोपने रशियन गॅसवरील अवलंबित्व कमी करण्यास सुरुवात केली. यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, ऊर्जा पुरवठ्यावर अति अवलंबित्व कोणत्याही देशासाठी धोकादायक ठरू शकतं.
चीनने या बाबतीत अत्यंत दीर्घकालीन धोरण स्वीकारलंय. चीनकडे मोठी उत्पादन क्षमता असली तरी त्याची ऊर्जा गरज प्रचंड आहे. त्यामुळे चीनने मध्य आशिया, रशिया आणि म्यानमार मार्गे पाईपलाईन उभारल्यात. त्याचबरोबर स्ट्रिंग ऑफ पर्ल्स धोरणांतर्गत हिंद महासागर परिसरातील बंदरांमध्ये गुंतवणूक करून समुद्री पुरवठा मार्गांवर प्रभाव वाढवलाय. ग्वादर, हम्बनटोटा आणि जिबुती सारख्या ठिकाणी वाढती चीनी उपस्थिती ही केवळ व्यापारासाठी नसून ऊर्जा सुरक्षेशी जोडलेली मानली जाते. युरोपची परिस्थिती वेगळी आहे. अनेक युरोपीय देशांकडे स्वतःचे मोठे तेल किंवा गॅस साठे नाहीयेत. त्यामुळे त्यांनी दीर्घकाळ रशियन गॅसवर अवलंबून राहणं पसंत केलं. मात्र युक्रेन युद्धानंतर त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागली. ऊर्जा दर वाढले, उद्योगांवर दबाव आला आणि अनेक देशांना पर्यायी LNG पुरवठ्याकडे वळावं लागलं. परिणामी युरोप आता अक्षय ऊर्जा, हायड्रोजन आणि विविध पुरवठा स्रोतांवर अधिक भर देताना दिसतोय. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. पण त्याच वेळी भारताकडे स्वतःचे तेल आणि गॅससाठी मर्यादित आहेत. त्यामुळे भारत मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून आहे. म्हणजेच अमेरिका किंवा रशियासारखी ऊर्जा स्वयंपूर्णता भारताकडे नाही. चीनप्रमाणे जगभर मोठं ऊर्जा नेटवर्कही भारताने अद्याप उभारलेलं नाही. त्यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा प्रामुख्याने आयात व्यवस्थापन, पुरवठा स्रोतांचं विविधीकरण आणि सुरक्षित समुद्री मार्ग यावर अवलंबून आहे. याच ठिकाणी भारत ओमान खोल समुद्री गॅस पाईपलाईन प्रकल्प महत्वाचा ठरतो. तो पाकिस्तान सारख्या संवेदनशील भूभागांना टाळतो. भारताने याआधी IPI आणि TAPI सारख्या प्रकल्पांचा विचार केला होता. मात्र सुरक्षेच्या कारणाने हे प्रकल्प अडखळले. जागतिक ऊर्जा उत्पादक देशांसाठी भारत हा भविष्यातील सर्वात महत्वाचा ग्राहक मानला जातो. पण भारत आता ऊर्जा ग्राहक या भूमिकेतून बाहेर पडून ऊर्जा धोरण आखणारा देश बनण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. एकूणच काय तर 21व्या शतकातील महासत्ता ठरवणारी खरी ताकद आता केवळ अण्वस्त्रांमध्ये, सैन्यशक्तीत किंवा अर्थव्यवस्थेत राहिलेली नाहीये, तर ती सुरक्षित आणि स्थिर ऊर्जा पुरवठा व्यवस्थेमध्ये दडलेली आहे. अमेरिका स्वतःच्या उत्पादनावर उभी आहे. रशियाने ऊर्जेला भूराजकीय शस्त्र बनवलंय. चीनने जगभर ऊर्जा मार्गांचं जाळं उभारलंय आणि युरोपने अवलंबित्वाची मोठी किंमत मोजली. या सगळ्या घडामोडींमधून भारत एक गोष्ट शिकलाय, ती म्हणजे ऊर्जा सुरक्षेशिवाय आर्थिक महासत्ता बनणं शक्य नाही. म्हणूनच भारत ओमान खोल समुद्री गॅस पाईपलाईन हा केवळ गॅस आणण्याचा प्रकल्प नाहीये, ते भारताच्या बदलत्या धोरणात्मक विचारांचं प्रतिबिंब आहे. तर भविष्यातील जागतिक ऊर्जा समीकरणात स्वतःची मजबूत आणि स्वतंत्र जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. कारण भविष्यातील युद्ध कदाचित सीमांवर कमी आणि ऊर्जा पुरवठा मार्गांवर अधिक लढली जातील. आणि म्हणूनच भारत ओमान खोल समुद्री पाईपलाईन हा फक्त एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट नाही, तर भारताच्या आर्थिक स्थैर्याचा, सामरिक स्वावलंबनाचा आणि जागतिक शक्ती बनण्याच्या महत्वाकांक्षेचा खोल समुद्रातून उभा राहणारा महत्वाकांक्षी मार्ग आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. न्यूज डंकाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.